हाय ट्रेडर्स, वेलकम टू दी चॅनल. आज आहे 30 जून 2025 आणि आज जून महिन्याचा शेवटचा दिवस आणि निफ्टी आणि बँक निफ्टीने आज एक निगेटिव्ह नोटवरती क्लोजर दिलं आहे. निफ्टीने ऑलमोस्ट 120 पॉईंट्स मायनसमध्ये क्लोजर दिलं आहे, तर बँक निफ्टी ऑलमोस्ट 130 पॉईंट मायनस क्लोजर देऊन गेली आहे. विथ दॅट तुम्हाला जर असं वाटत असेल की जून महिन्याच्या अखेरपासून पुन्हा एकदा निफ्टी किंवा बँक निफ्टी किंवा इंडियन मार्केटच्या ज्या इंडायसेस आहेत त्या पुन्हा एकदा करेक्शनकडे जात आहेत का, वळत आहेत का, तर मला विचाराल किंवा माझं प्रेडिक्शन किंवा ॲनालिसिस काय सांगतं आहे की नाही. रादर निफ्टी आणि बँक निफ्टी या पुढच्या म्हणजे अपसाईडची रॅली देण्यासाठी प्रिपेअर होत आहेत. असं मी का म्हणते, तर मागचा जो व्हिडिओ आपण पाहिला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की निफ्टीमध्ये एक हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्म होतो आहे, जिची नेकलाईन आहे 25,500 आणि आज निफ्टीने 25,500च्या वर क्लोजर दिलं आहे. निफ्टी 25,500 या सायकॉलॉजिकल लेवलच्या वर क्लोजर देताना आपल्याला दिसते. सो विथ दॅट निफ्टीमध्ये आपण एक ब्रेकआउट कन्सिडर करूया. लेट्स कन्सिडर की निफ्टीने ऑलरेडी आपल्याला ब्रेकआउट दिलेलं आहे आणि वी ऑलरेडी नो की कुठलाही ब्रेकआउट मिळाल्यानंतर एक रीटेस्टिंगची फेज येणं गरजेचं असतं आणि तोच रीटेस्टिंग किंवा करेक्शन सिंगल डेचा प्रॉफिट बुकिंग सेशन म्हणून आजचा दिवस म्हणजे 30 जून 2025चा दिवस तुम्ही कन्सिडर करू शकता. त्यामुळे निफ्टी आता डाऊन साईड येण्याचे चान्सेस मला तरी कमी वाटतं आहे, बट with this Nifty will definitely reach to its 26,000 level in upcoming few days. बँक निफ्टीबद्दल जर आपण बघायचं झालं तर बँक निफ्टीनेही एका निगेटिव्ह नोटवरती जरी आपल्याला क्लोजर दिलं असलं तरी बँक निफ्टी ही गेले काही दिवस फ्लॅग अँड पोल चॅनलमध्ये स्टक होती आणि त्या फ्लॅग अँड पोल पॅटर्न चॅनलच्या आतमध्येही बँक निफ्टी इज ट्राईंग टू ब्रेक दी रेजिस्टन्स लेवल. तो ब्रेकआउट आपल्याला 52 वीक हायला मिळत होता आणि कुठेच मध्ये आपल्याला रीटेस्टिंग किंवा प्रॉफिट बुकिंग झालेली पाहायला मिळाली नाही आहे. तीच आज झाली आणि विथ दिस मला असं वाटतं येत्या काही दिवसात बँक निफ्टी विल ऑल्सो रिच टू इट्स 60,000 लेवल. आता हे जर रेसिप्रोकेट करायचं असेल तर आपल्याला कोणत्या दोन इंटरनॅशनल स्टॉक मार्केटच्या कमोडिटीज ऑब्झर्व करायला लागतील, तर डेफिनेटली गोल्ड आणि क्रूड ऑइल. जेव्हा इंडियन स्टॉक मार्केट अपसाईड जाईल तेव्हा जे गोल्ड आहे किंवा क्रूड ऑइल आहे ते डाऊन साईड जाण्याचे चान्सेस आपल्याला दिसायला हवेत. तर गोल्डचा ग्राफ जो गेले काही दिवस आपण ॲनालाइज करत होतो ट्रायंग्युलर चॅनल पॅटर्नमध्ये स्टक झालेला, त्याला आता डाऊन साईडले ब्रेकडाऊन झालेला आहे तो, आणि तोच जर आपण 1 डे टू 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवर ग्राफ शिफ्ट केला तर कुठेतरी हा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये आपल्याला डाऊन साईडने गोल्ड कंटिन्यू मूविंग टुवर्ड्स दी डाऊन साईड असं दिसून येतं आहे. सो जोपर्यंत हा जो चॅनल आहे ट्रायंग्युलर चॅनल पॅटर्न त्याच्यामध्ये गोल्ड पुन्हा एकदा एंट्री घेत नाही आणि तो अपसाईडने ब्रेक होत नाही, त्यामुळे तोपर्यंत गोल्डमध्ये अपसाईडची रॅली येणं थोडं आता डिफिकल्ट आहे. इट डझंट मीन की गोल्ड विल गो डाऊन साईड, इट मे गो इन अ कन्सोलिडेशन फेज फॉर अ फर्दर अपकमिंग डेज, कारण गोल्डमध्ये अप आणि डाऊन दोन्ही साईडच्या ज्या मोमेंट आहेत त्या बऱ्याच गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या आहेत. तर त्या मानाने त्या दोन्ही कमोडिटीजमध्ये गोल्ड म्हणा किंवा क्रूड ऑइलमध्ये म्हणा कन्सोलिडेशन फेज आपल्याला दिसून आलेली नाही आहे. तर इन एनी काइंड ऑफ कमोडिटी ऑर पर्टिक्युलर स्टॉक 3 फेजेस नेहमी येणं गरजेचं आहे: अपसाईड, डाऊन साईड आणि कन्सोलिडेशन. सो लेट्स क्विकली चेक की क्रूड ऑइलबद्दल आपण काय प्रेडिक्ट करू शकतो. तर क्रूड ऑइल जेव्हा सीज फायर झालं त्यानंतर एक क्रूड ऑइलमध्ये डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळाला आणि विथ दॅट डाऊनफॉल क्रूड ऑइल एका इन्व्हर्टेड फ्लॅग अँड पोल पॅटर्न चॅनलमध्ये स्टक आहे आणि जनरली इन्व्हर्टेड फ्लॅग अँड पोल पॅटर्न चॅनल त्याच्या डाऊन साईडनेच ब्रेक होतो. सो गोल्ड आणि
क्रूड ऑइल या 2 कमोडिटी इंडियन स्टॉक मार्केटला अपसाईड नेण्यासाठी स्वतः डाऊनसाईड जाण्याचे पूर्णपणे चान्सेस मला तरी दिसून येत आहेत. लेट मी नो इन अ कमेंट बॉक्स की इंडियन स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही बुलिश आहात की बेरिश आहात आणि इंटरनॅशनल कमोडिटीजसाठी तुम्ही बुलिश आहात की बेरिश आहात. टिल देन कीप trading. Have a profitable day. Thank you for watching.